लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका. तुमचे लाडक्या बहिणीचे जर पैसे मागच्या 2 महिन्यापासून, दीड महिन्यापासून, जे काही 3 महिन्यापासून थांबलेले असतील, तर तुम्ही अपात्र झाला आहात. असं कसं ओळखायचं? तुम्हालाच अपात्र केलं गेलं आहे, कसं ओळखायचं? मान्य आहे, तुम्ही फॉर्म भरताना, तुमचं KYC करताना सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल लिहिले आहेत. तुम्ही कोणत्याही इतर योजनांचा लाभ घेत नाहीत, तरीही तुम्हाला अपात्र का केलं गेलं हे कसं समजून घ्यायचं? तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्हाला हे अपडेटमधून पूर्ण माहिती मिळून जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की बाबा, सगळ्यात आधी एक काम करा, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका, कारण इथून पुढं तुमच्यासाठी उपयुक्त असणारे असेच व्हिडिओ या चॅनल तुम्हाला सतत मिळत जातील. तर तुम्ही मागच्या जे काही दीड महिना, दीड वर्षापासून तुम्ही जे लाडक्या बहिणीचा लाभ घेता, आतापर्यंत तुम्हाला नेहमीच सगळे पैसे मिळत आलेले आहेत. पण आत्ताच अचानक असं काय झालं की तुमचे पैसे मिळणं थांबलं, तुमचा हप्ता थांबला, तुम्ही KYC केली तरी पण तुमचे पैसे थांबले. त्याच्या ज्या काही अटी होत्या, त्या अटीमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित पूर्ण बसताय. तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी लाभ घेत नाही, तरीसुद्धा तुमचे पैसे थांबले. याचं सगळ्यात मोठं कारण काय? तर काही माहिती मागवली होती आपण. माहिती मागवली तेव्हा असं कळालं की बाबा, KYC भरलेली आहे, गावनी आहे, तुमची जी यादी आहे ती पण पब्लिश केली गेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही अपडेट आपण पुढं पाहू. पण घरामध्ये तुम्ही सरकारी नोकरी, कोणीही तुमच्या घरात सरकारी नोकरी, तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत नाही, या अशा वेळेस कंडिशन काय आलेली आहे, त्यांनी उत्तर काय दिलेली आहे हप्ता थांबण्यामागचं? सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं कारण हे आहे की KYC करताना काही महिलांची आणि जे काही पोर्टल आहे लाडक्या बहिणींसाठीचं, त्यामध्ये पैसे टाकताना तांत्रिक अडचण आल्यामुळं मागच्या जे काही महिना, दीड महिना आहे त्याच्यापासून पैसे या लाडक्या बहिणीचे टाकण्यात अडचण येत आहे. तांत्रिक अडचणीमुळं फक्त तुमचे पैसे थांबलेले आहेत. पण तरीसुद्धा शासनाने एक वेगळी मोहीमसुद्धा चालू केली. ते कसं ओळखून घ्यायचं की आपण या मोहीममध्ये, ह्याच्या अंतर्गत बाद ठरवले गेलेले आहेत? तर शासनाने आणखी एक माहिती दिलेली आहे की सध्याच्या घडीची एक तुमच्यासाठी दिलासादायक बातमी काय आहे? ती ही आहे की बाबा, शासनाने हे ठरवलं आहे की ज्या महिलांची KYC केलेली आहे त्यांची परत KYC करायची, त्याची पडताळणी करायची. जर तुम्ही खरोखर प्रामाणिक लाभार्थी असाल, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीचा कोणी लाभार्थी नसेल, त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसाल, तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणीच लाभ घेत नसेल, तर आणि तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. फेरपडताळणीमध्ये KYC, ही KYC कोण करेल? तर अंगणवाडी सेविका, तुमच्या गावातील, तुमच्या परिसरातील, तुमच्या आजूबाजूच्या एरियातील ज्या कोणत्या अंगणवाडी सेविका असतात, त्या तुमची KYC करण्यासाठी स्वतः तुमच्या घरी येऊन ही पडताळणी करणार आहे. आणि म्हणून मागचे 2 महिने जरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तरी तुम्ही निश्चिंत राहावं. येत्या महिन्यामध्ये जेव्हा KYC परत फेरपडताळणी पूर्ण होईल, तेव्हा तुमचे डॉक्युमेंट तिथं ओरिजिनल असण्याची पडताळणी झाली की तुम्हाला राहिलेल्या पूर्ण महिन्याचे पैसे एकत्रित मिळून जातील. तर याच्यामध्ये आणखी काही निकष ते लावण्यात येतील, जेणेकरून आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना म्हणजे इथं योजनेतून वगळता येईल. काही वेळेस असं पण निदर्शनास आलेले आहे की काही महिला दुहेरी लाभ घेत आहेत. त्या व्यतिरिक्तसुद्धा काही महिला शासकीय नोकरीत असूनसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशी एक बातमी मागं आली होती. आपण पाहिलं आणि खरोखर ते सिद्ध झालंसुद्धा. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी वेगळी महत्त्वाची गोष्ट काय की काही पुरुषांनीसुद्धा या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. आणि म्हणूनच शासनानं हा निर्णय घेतला की परत एकदा या लाडक्या बहिणींची फेरपडताळणी करायची. आणि एकदा का ही पडताळणी झाली का परत तुमचे पैसे जशालाचे तुमच्या अकाउंटमध्ये पडून जातील. काय काय याच्यामध्ये निकष तपासले जातील मग? या कुटुंबाचे उत्पन्न तुमच्या निकषामध्ये बसतं का, हे परत एकदा तपासलं जाईल. तेच जुने जे निकष होते, सरकारी नोकरी आणि एका कुटुंबामध्ये किती जण लाभ घेत आहेत, आणि KYC कंप्लीट झाली का तुमचे परत पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील. चला, तर मग घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत. सरकारनं जो निर्णय ठेवलेला आहे त्या निर्णयानुसार तुम्ही पात्र आहात, तर तुमचे पैसे जे काही मागचे हप्ते थकलेले त्या पैशानुसार तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणारच आहेत. आणि म्हणून कोणतीही शंका न बाळगता तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकर अशी कोणती पुन्हा अपडेट असेल ती मी लवकर आपल्या चॅनलला घेऊन येईन. चला, तर मग थांबूया.